मी प्राध्यापक शिरसाट जयसिंग महादेव राहणार बीड. मी एक पॅरालिसिस पेशंट आहे व माझी मुलगी डॉक्टर स्नेहल रवींद्र घुगे हिचा विवाह 18/7/2022 रोजी रवींद्र महादेव घुगे राहणार पानेगाव तालुका अंबड जिल्हा जालना यांच्याशी बीड येथे झाला. याआधी मी जे व्हिडिओ टाकले आहेत त्यामध्ये मी माझ्या मुलीला हे लोक कशा प्रकारे मारहाण करायचे, तिचा मानसिक, आर्थिक आणि शारीरिक छळ त्यांनी कशा प्रकारे केला ते सर्व आधीच्या व्हिडिओमध्ये आहे. आणि तो मुलगा त्याच्या घरच्यांच्या सांगण्यावरून माझ्या मुलीला पैशासाठी, सोन्यासाठी, वस्तूसाठी, गाडीसाठी व घराचे हप्ते भरण्यासाठी हाणमार करून पळून जायचा. नंतर आम्ही त्याच्या मागण्या पूर्ण केल्या की ते त्याला लपवलेले बाहेर काढायचे व तात्पुरते पुण्याला पाठवायचे व परत आणखी त्यांच्या नवीन मागण्या सुरू व्हायच्या. परंतु यावेळेस मात्र 26/12/2024 रोजी तो माझ्या मुलीला मारहाण करून पुण्याच्या राहत्या घरातून पळून गेला. त्यानंतर त्यांच्या मागणीप्रमाणे मी 8 महिन्याचे घराचे हप्ते 2,19,925 रुपये एवढे भरले आणि आणखी भरतच आहे. गाडी बुक केली, टाटा नेक्सॉन टॉप मॉडेल. टी व्ही घेतला 70,000 रुपयाचा आणि त्याच्या बहिणीला 5 लाख रुपयांची गरज होती. त्यावेळेस रवींद्र महादेव घुगेने मी माझ्या मुलीला लग्नात दिलेले सोने त्याने माझ्या मुलीच्या नावे ICICI बँकेमध्ये गहाण ठेवले व पैसे बहीण सरपंच योगिता संजय सानप यांना दिले व त्यानंतर त्यांच्या मागणीप्रमाणे तेच सोने मी बँकेमधून सोडवले. 4.5 लाख रुपये देऊन ICICI बँकेचे कॅश भरून सोडवले. त्याआधी पण तो माझ्या मुलीला दिलेल्या 11 तोळ्याच्या 11 अंगठ्या माझ्या मुलीला मोडायला लावून 6,82,000 रुपये घेऊन तो त्याच्या भावाच्या व वडिलांच्या सांगण्यावरून फरार झाला होता. त्यानंतर धोंडे जेवणसाठी रवींद्र घुगे यांनी 5 तोळ्याचे लॉकेट करून द्या तरच मी घरी येईल आणि मानपान स्वीकारेन व ते माझ्याच्याने झाले नाही. त्यामुळे मी त्याचा हात जोडून त्यांना विनंती केली की 1 तोळ्याची अंगठी करतो, नंतर पैसे आले की तुम्हाला उर्वरित 4 तोळ्याचे लॉकेट करेल. व त्यानंतर मी माझी बायको लता शिरसाट यांच्या 7 तोळे सोनं SBI बँक बीड येथे गहाण ठेवून त्याला 3,02,000 रुपये हे पैसे त्यांना रोख स्वरूपात लॉकेट घेण्यासाठी दिले. या सगळ्या गोष्टींची पूर्तता करून पण ते लोक त्याला लपवलेले बाहेर काढत नाही आहेत. आणि त्याचा भाऊ आणि वडील श्रीराम घुगे आणि महादेव घुगे आणि बाकी सगळे नातेवाईक आम्हाला म्हणतात त्याला शोधून काढ, हिंमत असेल तर त्याला शोधून दाखव, आणि म्हणतात की त्याचे लग्न पण आम्ही लावून दिलेले आहे. आम्ही अशा प्रकारे या लोकांनी माझ्या मुलीचा आर्थिक, मानसिक आणि शारीरिक छळ चाललेला आहे. आणि ती तिच्या सासरी गेली की तिच्यावर जीवघेणा हल्ला करण्याचा त्यांनी कट रचला आहे. त्याबद्दलची रेकॉर्डिंगसुद्धा माझ्याकडे आहे. वरील सर्व गोष्टींचे माझ्याकडे ठोस पुरावे आहेत व ते पुरावे मी माननीय न्यायालयात सादर करणार आहे. आणि मी माझ्या मुलीला वाघोलीमध्ये माझ्या पेन्शनच्या बचतीमधून 1,500 स्क्वेअर फूटचा प्लॉट घेऊन दिला आहे व त्या प्लॉटवरती देखील तिचा पती रवींद्र महादेव घुगे कब्जा करण्याच्या तयारीत आहे. व त्याची बहीण इलेक्शनला उभा राहिली त्यावेळेस माझ्याकडे 5 लाख रुपयांची मागणी केली व मी बोललो ऑनलाईन पेमेंट करतो, तर त्यांनी घेतले नाही आणि मला बोलले की कॅश द्या. मग मी कॅश स्वरूपात श्रीराम घुगे व महादेव घुगे यांना बीडमध्ये त्यांच्या सरपंच बहिणीच्या इलेक्शनसाठी मतदारांना वाटण्यासाठी पैसे दिले. त्याने माझ्या मुलीला पुण्याच्या फ्लॅटमधून बाहेर काढण्यासाठी पैसे असताना देखील जाणून बुजून घराचे हप्ते भरले नाही व बँकेच्या लोकांना सांगितले. त्याच्या बहिणीचा नवरा, त्याचा भाऊ व त्याच्या वडिलांनी बँकेच्या लोकांना असे सांगितले की तिला बाहेर काढा, तिचा पसारा रस्त्यावर फेका, घर निलाम करा, तुमचे पैसे घ्यावा, उरलेले आम्हाला द्या. त्यानंतर बँकच्या लोकांनी 13/2ची नोटीस घरावर लावली व माझ्या मुलीला बेघर होऊ नये म्हणून वाचवण्यासाठी माझ्या आजारपणासाठी ठेवलेल्या पैशातून मजबुरीने 8 महिन्याची EMI भरावी लागली.
दंडात्मक रकमेसह मी हे सर्व हप्ते भरले व अजूनही भरत आहे. आणि हा मुलगा परराज्यामध्ये जाऊन जॉब करत आहे व पैसे असताना देखील स्वतःच्या घराचे हप्ते मला ब्लॅकमेल करून भरायला लावत आहे. अरे रवींद्र घुगे, तू चोर नाही ना, मग लपतो का? तुला काय वाटते, तुला लपल्याने डायव्हर्स भेटेल? माझ्या मुलीला गावात येऊ न दिल्याने, तिच्या अंगावर मारायला नातेवाईक लावल्याने तुला डायव्हर्स भेटेल? माझी मुलगी चुकीची नाही आहे, त्यामुळे तिला मी कधीच तुला डायव्हर्स देऊ देणार नाही. तुला काय वाटतं, तिचा बाप आजारी आहे म्हणून तू त्यांच्या मुलीवर काही पण अन्याय करशील? हा तुझा गैरसमज आहे, तो मी लवकरच दूर करेल. अरे बाळासाहेब चौधर, आता कुठे गेला रे? तू लग्नाची तारीख काढताना 8 दिवसाला मी आजारी असताना माझे पाय धरायला येत होता. तुला मी हे पण बोललो होतो की माझ्या मुलीसोबत काही फ्रॉड करू नको, आणि केले तर तुला सोडणार नाही. हो सर, आम्ही खूप चांगले माणसं आहोत. बिनधास्त निर्णय घ्या, यामध्ये काही धोका होणार नाही. हे जर खरं नसेल तर त्यांनी भगवानगडावर येऊन गादीला शिवावे. चौधर, तुझी क्वालिटी कुठल्या प्रकारची आहे ते तुझ्या घरच्या माणसाकडूनच कळले. तू कोणत्या क्वालिटीचा माणूस आहे ते. तू 2 मुलींचा बाप आहेस, तुला थोडी पण लाज कशी नाही वाटली माझ्या मुलीला फसवायला? सराम घुगे, ज्या प्रकारचे अपशब्द माझ्या मुलीला तू वापरतो ना, तू एकदा विचार कर की तू कोण आहेस आणि तिचा स्टेटस समाजामध्ये काय आहे. आणि बोलताना विचार करून बोलशील. तिचा बाप अजून जिवंत आहे हे विसरू नकोस. त्याच्यामुळे तुझ्या लायकीप्रमाणे शब्द वापर. स्वतःच्या भावाचा संसार मोडून स्वतःचा भागवणारा तू लांडगा आहेस. तुझी तिच्या दवाखान्यामध्ये झाडू मारण्याची सुद्धा लायकी नाही. या सर्व गोष्टी जर रवींद्र घुगेला समजल्या असत्या तर आज अशी वेळ आली नसती लपण्याची. जे तू करत आहेस त्याला तर म्हणतात भावकी. लोकांचा संसार मोडून त्याचा पैसा लोबाडून आणि तुझे लेकरं बाळ कधी सुखी राहणार नाही, एवढं लक्षात ठेव. तुमच्याकडे घटस्फोट घेऊन 17 नवरे करण्याची पद्धत आहे. आमच्याकडे पोरगी एकाच नवऱ्याबरोबर नांदून दाखवते आयुष्यभर. महादेव घुगेंनी माझ्या मुलीला मूलबाळ होऊ नये म्हणून पिठात आणि साखरेत गोळ्या कुटून खाऊ घातल्या व 1 महिना सोबत राहून तिला धोका केला. तो कुत्र्याच्या मौतीने मरेल, त्याच्यात किडे पडतील. आणि एका बापाचा असेल तर भगवानगडावर येऊन ही गोष्ट कबूल करशील. चेअरमन म्हणतात माझ्या मोठ्या जावयाला की तुम्ही एकटे गावात आलात तरी मी तुमच्या केसाला सुद्धा धक्का लागू देणार नाही. तुम्ही याचा अर्थ धक्का लावणारे किंवा न लावणारे तुम्हीच आहेत गावामध्ये. आणि म्हणूनच माझ्या मुलीच्या अंगावर व माझ्या बायकोच्या अंगावर, माझ्या मुलाच्या अंगावर पोलीस असताना सुद्धा हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. अरे रवींद्र घुगे, तुला एवढी पण बुद्धी नाही की तुझा सक्का भाऊ तुझ्या डोळ्यासमोर तुझा संसार मोडतोय, तुझा पैसा व प्रॉपर्टी हडपण्यासाठी. आणि तू लोकांना किती खोटं सांगशील, पण तुला माहिती आहे की आम्ही माणसं कसे आहेत आणि तू कसा आहे. आम्ही खरे की तू खरा हे सर्व लोकांना माहीत आहे. तू स्वतःच्या मनाला थोडा विचार कर, आणि थोडी लाज उरली असेल तर स्वतःच्या बायकोला अशा अडाणी लोकांपासून शिव्या खायला लावू नकोस. आणि तू एवढा अशिक्षित असशील म्हणून कधी वाटलं नव्हतं. फक्त तुला बघून मी माझी मुलगी दिली होती, पण तू लोकांच्या तालावर नाचणारा माणूस निघालास. तू तुझ्या बायकोचं संरक्षण करायचं सोडून तुझ्या नातेवाईकांना तिला मारायला लावतोस आणि स्वतः लपून बसतोस. असा नामर्द माणूस माझ्या आयुष्यामध्ये मी कधी पाहिला नाही. ती स्नेहल रवींद्र घुगे आहे आणि ती स्नेहल रवींद्र घुगेच राहील हे मी तुला वचन देतो. श्रीराम घुगे याने व महादेव घुगे यांनी रवींद्र महादेव घुगे यांच्या नावावरील जमीन व इतर प्रॉपर्टी पळवण्याचा प्रयत्न चालवला आहे. ते माझ्या पत्नीला व मुलीला जीवे मारण्याच्या प्रयत्नात आहेत.
मी माझ्या मुलीला पाणेगाव येथे घेऊन येणार आहे. आता मी बघतोच तू कशी मारहाण करतो व तू कसा मुलीचे व पत्नीचे हातपाय तोडतो ते मी बघणार आहे. महादेव गुगे ही काय मुघलशाही नाही. जर माझ्या पत्नीच्या व मुलीच्या केसाला धक्का जरी लागला तर या सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील. यामध्ये माननीय SP जालना व अंबड पोलीस स्टेशनचे PI यासाठी जबाबदार राहतील.